नमस्कार. मी दीपक सरस्वती भाऊसाहेब बनकर, प्रभाग क्रमांक 4 या प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. या प्रभागामध्ये माझा जन्मही या प्रभागात झाला, वार्डात झाला आणि मी स्थायिक इथं असल्यामुळे मला लोकांचे इथं खूप प्रतिसाद आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचं काम हे किमान 20 ते 22 वर्षापासून करतो. त्यापेक्षाही जास्त म्हटलं अपेक्षित राहील, कारण मी 2000 वर्षी वार्डाचा अध्यक्ष होतो. त्यानंतर मी कालांतराने मंडळाचा चिटणीस झालो, मंडळ उपाध्यक्ष झालो आणि 2014मध्ये शहर सचिव झालो. परत उद्योग आघाडीचा संयोजक झालो आणि 2020मध्ये या मंडळाचा मी पदभार स्वीकारला आणि मी मंडळ अध्यक्ष झालो आणि मी ते 3 वर्ष मंडळ अध्यक्ष म्हणून काम केलं. असा सततचा माझा प्रवास जो आहे भारतीय जनता पार्टीचा, तो एकंदरीत 20 ते 25 वर्षाचा आहे. त्यामुळं इथले प्रभागातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक लहान मुलं, वयस्कर, म्हातारे सर्व मला नावानिश्चित ओळखतात आणि भारतीय जनता पार्टीचं जर तुम्ही कोणी इथे येऊन नाव घेतलं तर ते सर्वात आधी म्हणतील, हो ते बनकर, दीपक बनकर आहे आमचे, ते सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टी. आपल्याकडे आता बरेच लोक भारतीय जनता पार्टीचा ज्यावेळेस सरकार आलं त्याच्यानंतर खूप इनकमिंग चालू झालं, परंतु मी एकमेव असा आहे की मी ज्यावेळेस शाखा ओपन केली तेव्हापासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीशिवाय आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा सोडून कुठेही गेलो नाही किंवा जाणारही नाही. आणि या काळामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये तुम्ही विश्वास नाही करणार, परंतु ज्या वेळेस निवडणुकीमध्ये युती झाली त्यावेळेस युतीमधलं जे आमचं काम बघितलं तर आमचं खांद्याला खांदा लावून दिलेलं काम आहे. त्यामुळं निर्णायक मतदान हे आम्ही आजपर्यंत मिळवून दिलेलं आहे. मागच्या विधानसभेलाही थोडंसं असंच तुम्ही विचार करा, आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, थोडंसं त्यांचंही पारडं खालीवर झालं इथं. तर एकंदरीत मी तुम्हाला सांगेल की भारतीय जनता पार्टीचं मी काम मी माझ्या तोंडाने नाही, पण तुम्ही जरी सर्वे केला आणि विचारलं तरी मी माझं काम हेच मला पक्षाकडून AB फॉर्मचं एक महत्त्व ठरणार आहे की माझं काम आहे या प्रभागामध्ये. त्यामुळे मला माझी इच्छा व्यक्त करायला काहीच अडचण नाही आणि मी या प्रभागामध्ये जर मला AB फॉर्म मिळाला किंवा आणखीन कोणाला मिळाला तर भारतीय जनता पार्टीचा 100% इथं झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना मी सांगतो परत एकदा की प्रभागामध्ये आमच्याकडे जे पडेगाव आहे, भावसिंगपुरा आहे आणि मिटमिटा आहे, हे सुरुवातीपासून एक वार्डामध्ये पण रूपांतर होतं. तिन्ही गावं मिळून एक वार्ड होता आधी. 2010ला याचं म्हणजे वेगवेगळे झाले आणि त्यानंतर पडेगाव मिटमिटा झालं आणि 2015मध्ये आमचं संपूर्ण पडेगाव एका ठिकाणी बसलं. आमचे नगरसेवक शिवसेनेचे होते रावण आमले, त्यांना AB फॉर्म मिळाला होता, त्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरला. परंतु मला सर्व गावकरी दोन्ही गाव एका जागी बसून मला समजण्यात आलं की अपक्ष भरू नको, त्याला फॉर्म मिळालेला आहे. यावेळेस तुम्ही त्यांचं काम करा, पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला 100% संधी देऊ. आणि आज ती वेळ आलेली आहे. सर्व गाव माझ्या बाजूनी, सर्व समाज, मग तो माळी असो, मराठा असो किंवा धनगर असो, प्रमुख ज्या जाती आहे गावामध्ये 4, या सर्व समाजाचे लोक माझ्या पाठीला खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे आणि मी त्यांच्या जोरावर नक्कीच या प्रभागामध्ये विजयी मिळू शकतो असं मला 100% खात्री वाटते. तुमच्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या आहे? तर आमच्या प्रभागामध्ये तसं बघितलं तर समस्याचा खूप मोठा लोड आहे. आपण जर कदाचित शहरामध्ये पडेगाव नाव घेतलं तर असं वाटतं हे लोक ग्रामीणमध्ये राहतात की काय, असा इथलं सिच्युएशन आहे. परंतु या पडेगाव मिटमिटा भागामध्ये खूप जास्त प्रमाणात वसाहत वाढत आहे आणि त्या वसाहतीला आपल्याला माहीतच असेल की एखादी वसाहत आपल्याला बसवायची असेल तर त्या ठिकाणी किमान मूलभूत आवश्यकता असते, ती रस्त्याची असते, पाण्याची असते,
ड्रेनेजची असते, लाईटची असते आणि त्यासोबतच एखादं खुलं मैदान, मुलांना खेळण्यासाठी खुले ग्राउंड किंवा वयस्कर लोकांसाठी ओपन जिम. आणखीनसुद्धा खूप माझं तर हे म्हणेल की आपण प्रभागामध्ये वेगवेगळ्या कॉलनी वाईज CCTV कॅमेरे लावून ते CCTVच्या निगराणात पण आणले पाहिजे, जेणेकरून लोकांना जो त्रास आहे तर तो चोऱ्या असो किंवा अतिरिक्त कुठले आणखीन गुन्हे असो हे घडणार नाही. त्यापेक्षा अजून पुढे जाऊन सांगेल की आपल्याकडे जो काय वसाहती वाढत आहे आणि जे काय प्रामुख्याने जे गावं आहेत, कॉलन्या आहेत, या कॉलन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग राहतो, मुलं राहतात. या मुलांना अभ्यास करण्यासाठी किमान प्रभागामध्ये आज आपल्या प्रभागाची जे मतदार संख्या आहे ती 41,000 पार करून गेली आणि ज्यांचे नावं नाही असे खूप आपल्याकडे 40-50% लोक आहे. म्हणजे हा प्रभाग किमान 80,000 ते 90,000 लोकसंख्येचा प्रभाग झालेला आहे. या प्रभागामध्ये 15-20,000 स्टुडंट आहे. त्या स्टुडंटसाठी आपल्याला क्लास अभ्यासिका ही नक्कीच या ठिकाणी किमान 10 ठिकाणी प्रभागामध्ये झाले पाहिजे असा या मताचा मी आहे. त्या व्यतिरिक्त आरोग्य केंद्र असतील प्रभागामध्ये, प्रत्येक कॉलनी वाईज असे किंवा वार्ड वाईज आरोग्य केंद्र आपल्याकडे झाले पाहिजे, जेणेकरून वयस्कर जे असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना शहरामध्ये जाण्याची जी काय घटना आहे ती त्यांना शहरामध्ये जाण्याचं काम नाही पडलं पाहिजे. आणखीन खूप मुद्दे आहेत. महिलांसाठी तुम्ही काय उपक्रम राबवणार? महिलांसाठी आपण आत्ताच बघितलं की जे राज्याचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, अजितजी पवार यांनी सर्वांनी मिळून आपली एक लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ सर्वच महिला घेत आहे. आणखीन महिलासाठी शासकीय उपक्रम जे काही असतील भारतीय जनता पार्टी आणखीन करणार आहे, तर ते सर्व उपक्रम महिलांनी इथं राबवून घेतले पाहिजे आणि आम्ही त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचू नक्कीच.